जय हरी. नमस्कार मित्र. आज आपण संगमनेर तालुक्यामध्ये आलेलो. पण आता बघू शकता तुम्ही चौ बाजूना डोंगर आहे आणि त्याच्या मध्यभागी शेततलाव केलेले दादांनी. शेततलाव करताना नेमकं शेतकऱ्यांनी कोणती काळजी घेतली पाहिजे, खोदकाम करताना कशा पद्धतीने खोदकाम केलं पाहिजे, भिंतीला किती हाईट दिली पाहिजे, किंवा रोलिंग उतार कशा पद्धतीचं पाहिजे, उतार झाल्यानंतर माती किती टक्के टाकली पाहिजे, किंवा माती टाकल्यानंतर रोलिंग महत्त्वाचा पार्ट जो आहे तो रोलिंग मशीननं झाली पाहिजे की पोकलँडनं झाली पाहिजे. रोलिंग झाली पाहिजे ती पोकलँडनं, कारण जास्त हाईट ज्या भिंतीला असती त्या भिंतीला काय होतं, माती उघळून जाण्याचे चान्सेस जास्त असतात. त्याच्यामुळं रोलिंग ही पोकलँडनं झाली पाहिजे. आता हे तळा बघू शकता आपण तुम्ही. या तळ्याला जवळपास 75 फूट हाईट आहे आणि 75 फूट हाईट आणि उतार थोडा सुलूप जो असतो, सुलूप जास्त हाईट आल्यामुळं, सुलूप थोडा कमी आल्यामुळं त्याची जी माती टाकलेली ती निष्ठून गेल्यामुळं काय झालं, खाली घसरल्यामुळं बऱ्याचशा ठिकाणी आपण आता त्यांचं अंडर वॉटर लिकेज काढलेलं आहे. अंडर वॉटर लिकेज काढल्यामुळे जे मध्यभागी जवळपास तळ्याच्या आणि वरच्या आणि खालच्या ग्राउंड लेवलच्या मध्यभागी बरेचसे दगड त्या ठिकाणी घुसलेले आहेत. आपण अंडर वॉटर काढून त्यांचं पाणी थांबून दिलं. परंतु भविष्यात अशा शेतकऱ्याला प्रॉब्लेम नाही येण्यासाठी तुम्ही नक्कीच 97 65 95 54 56 या नंबरवर संपर्क करू शकता. तुमचं पाण्यातील लिकेज असेल किंवा पाण्यात पडलेले मोबाईल, पाण्यात पडलेले मोटरी, पाण्यात पडलेले मृतदेह असतील किंवा पाण्यात पडलेले काही सोन्याची वस्तू असतील, तुम्ही नंबरवर संपर्क करू शकता. आणि शेततळ्याच्या अस्तरीकरण असेल, खोदकाम असेल, या संदर्भात तुम्ही कुठलाही जर तुम्हाला समस्या असेल तर तुम्ही नक्की संपर्क करा ऑल महाराष्ट्र अंडर वॉटर सर्व्हिसला. तुम्हाला मोफत तुम्हाला शेततळ्या संदर्भातल्या अडीअडचणी असेल त्याच्यासाठी सल्ला दिला जाईल आणि तुम्हाला चांगली खात्रीपूर्वक चांगली माहिती दिली जाईल. कारण आपण या क्षेत्रामध्ये जवळपास आता 15-16 वर्ष झाले अंडर वॉटरचं काम करतो. अंडर वॉटरचं काम करत असताना शेतकऱ्याला कुठल्या अडचणी येतात यांचा शेतकऱ्याचा अनुभव आणि आपलाही काम करण्याचा आपल्याला अनुभव, त्या हिशोबानं तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन करू. जय हरी. जय हरी. काय आहे माहिती का,